आलेला आहे आपण फोम घ्यायला, बघू शकता. दाखवतो तुम्हाला. जर काकांनी कमी केले तर दुकानदार पण आहे की नाही रे भाई. हा तरी बघा, हा एक घेऊ आपण. आणि ही एक साईज, हे किती नाही. हे बघा, हा आपला मित्र आहे चिन्मय. तर इथं शॉप आहे. हा एक पालेगावमध्ये जिथं आपण उभं आहे ते एक पालेगावला, आणि एक कुठे 4 नंबर मराठा सेक्शन मध्ये टोटल 4 आउटलेट्स आहेत. 4 आउटलेट. आपल्याला एक विचारायचं आहे, जे आपले सबस्क्रायबर्स येणार तर त्यांना काय डिस्काउंट? डेफिनेटली डिस्काउंट आहे ना. पंकजचं नाव सांगितलं तिथे डिस्काउंट आहे. ज्यामुळे तुझी किंमत जिथे 4,000 असणार तिथे अजून 200-400 लेसच होऊन भेटते. सो जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर काय बघते टकलू, कुठं चाललोय आपण? घुमी नाही चाललंय. आता आपल्याला चालू करायचे आपले गणपतीचे ब्लॉग्स. म्हणजे गणपतीचे ब्लॉग्स म्हणजे गणपती डेकोरेशनचे ब्लॉग. अजून आता आपल्याला गणपती बुक पण करायचा आहे. गणपती बुक करायचा राहायला बाकी अजून. तर आता आपण चाललेलो आहे उल्हासनगर 2 ला, गजानन मार्केटला. आपण शॉपिंग करायला, म्हणजे थोडं डेकोरेशनचं होलसेल मध्ये तिथून बघू सामान भेटतंय का, ते पण तुम्हाला अपडेट देऊ या ब्लॉग मध्ये. आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहे, काय काय घेणार आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला पण हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. हा, म्हणजे तुम्हाला पण जर का काय घ्यायचं असेल डेकोरेशनचे तुम्ही डेकोरेशन आयटम्स तुम्ही तिथून घेऊ शकता. तसं आम्ही तुम्हाला पुढे दाखवतोच की आम्ही कुठे कुठे चाललोय. थोडं टकला इग्नोर करा, त्या साईडचे केस गेले आहे ना मायरा. तर मायराची रील बघितली असेल तुम्ही इंस्टाला, त्या इंस्टाला पण फॉलो करा गाईज. बदलापूरवरून आम्ही निघालोय आता. तर तुम्हाला पुढे पुढे दाखवतो आम्ही कोणत्या कोणत्या शॉप मध्ये जातो, काय काय डेकोरेशनचे आयटम्स वगैरे काय काय आम्ही न्यू आणि इंस्टाला मी टाकतोय ते 2 डेकोरेशन आपण विकणार आहे. बघू शकता 2 नंबरच्या रस्त्यावर पडलेलं आहे झाड. आणि आपल्याला आता परत मारावं लागणार आहे टर्न. आणि झाड पडलंय, केवढं मोठं झाड पडलंय, ते कोणावर नशीब पडलं नाही. आणि बघा पे अँड पार्क पण तिथंच आहे मेन, बघू शकता दोन्ही साईडनी रस्ता बंद. आता आपल्याला टर्न मारावं लागणार आहे, बघू शकता फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे. बघू शकता बघा, या झाडाचा पण काय भरोसा नाहीये. हे बघा, हे पण पूर्ण सुकलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल आकांक्षा? आता आपण असं करू, नेमकी तिथे झाड पडले तिथं आपल्याला गाडी पे अँड पार्क होतं. आता वी डोंट हॅव दॅट ऑप्शन. आता बघू आपण, इथं पार्किंग पण नाहीये. तर माझा तर विचार चालू आहे आता गाडी आपण विठ्ठलवाडीला लावायची, माझ्या पप्पांची गाडी घ्यायची आणि त्या गाडीवर परत फिरायचं. कारण इथं गाडी लावायला मुश्किल आहे आणि 500 रुपयाचा फाईन आहे. हो, आणि इथं गाडी लावायला बघू शकता काहीच जागा नाही. आणि तुम्ही जर येत असणार मार्केटला, म्हणजे उल्हासनगर 2च्या मार्केटला, तर 4 व्हीलर अवॉइडच करा गणपतीच्या सीझन मध्ये पण आणि सॅटर्डे संडे पण. कारण सॅटर्डे संडे खूप रश. तसं पण आज सॅटर्डे आहेच. आता हे बघा, या साईडनी पण पॅक लागलेला आहे बघा आम्हाला, या साईडनी पण पॅक. तर चला बघू. बोल. आता आम्ही निघालो आहे गजानन मार्केटला, म्हणजे 2 नंबरला जायला. 2 नंबरला चाललेलो आहे. आणि तिथं आता फोम बघू, फोम कुठे भेटतोय. मायराला ठेवलंय आजीच्या इथं, आजीकडे ठेवलंय. आणि कार पण लावली तिथं. आपण चाललोय आता ऍक्टिवावर, ऍक्टिवावर. विनूची ऍक्टिवा घेऊन चाललोय. आणि आकांक्षाचा थोडा ब्लॉगिंग करते तर समजून घ्या, कॅमेरा थोडे असे तसं हे होईल. बघू चला पुढे. बघू शकता डेकोरेशनचं सामान पण विकायला आलेलं आहे. तर बघा काही सांग कुठला 2 नंबरला गर्दी बघा तुम्ही. डेकोरेशन पण आलेले आहेत. हे बघा, दिसले का तुम्हाला डेकोरेशन? चला उतरा. हे काय झालं 2 नंबरला आपण मार्केटला. या साईडला जातो नेहरू चौकात रस्ता. या साईडला कुठे जातो रस्ता? हा आपला जो 17 सेक्शन साईडला. आणि बघा हे काका आहे आपलं, काका फोम जर घ्यायचे असेल तर हे बघा, यांच्याकडे सगळे फोम शीट पडलेले आलेलं आहे. आपण फोम घ्यायला, बघू शकता, दाखवतो तुम्हाला. जर काकांनी कमी केले तर दुकानदार पण आहे की नाही रे भाई. हा हे बघा,
35 mm भाई. फुल फोमचा गोडाऊन आहे. मला लागले तर इथून येऊन घेऊ शकता. तुझं नाव काय रे भाई? मेरा नाम करण. करण. आपल्याला मोठी शीट घ्यावं लागेल रे. आपण गेल्या टाइम आय थिंक ही घेतली होती. नाही रे. हो त्याची गाडी नाही, याची गाडी होती. त्याच्यापेक्षा झाडावर कोणतं आहे रे बाळा? इससे ज्यादा नहीं है, ये लास्ट झाड है. नाही रे एक आहे. इससे बडा लेके घ्यायचे. मागे पण इथूनच घेऊन गेलेलो आपण, जे महादेवची थीम बनवली होती इथूनच घेऊन गेलेलो आपण. लिंक देतो, मॅपची लिंक देतो तुम्हाला, डायरेक्ट गुगल मॅपची लिंक देतो. 20 mm. तुम्हाला जसे पाहिजे तसे भेटेल साईज. और रैनकोट है. आणि हे बघा, तुम्ही जे मकर विकर साठी यूज करतात ते पण फोम पडलेले कटिंग वाले. तर हे बघा, हा एक घेऊ आपण. आणि ही एक साईज, हे कितना एमएम बोला? ये मालूम नहीं. तो कोई मालूम नहीं. विचारू आता आपण. हे एक शीट घेऊ आणि हे एक शीट घेऊ, लागली तर अजून घेऊ. तुम्हाला दाखवलं वर एवढे फोम पडलेले. तर आपण सध्या आता 2 फोम घेतोय, पण हे शीट घेतोय डायरेक्ट. आता रेट सांगा तुमचे सध्याचे. नंतर बहुत हाई फाई रेट है, रेट बढ़ गया है, 700 रुपये रेट है. हा, नंतर कोणी बघून आल्यावर नंतर लोक बोलायला नंतर तुम्ही परत रेट वाढवणार वाढणार आहे. आहे, नंतर परत अजून रेट वाढणार आहे. नंतर रेट वाढला तर सांगू नका. ज्यांना येऊन घ्यायचं येऊन घेऊ शकता. मागच्या वर्षी आपण खूप कमी कमी मध्ये घेतलेले. या टायमाला डबल रेट झालेले. एक शीट म्हणजे 2 शीट घेतल्या सध्या. आणि हे बघा, हे पण इथं तुम्हाला भेटणार. जे पीस असतात सिंगल पीस, ते पण भेटणार तुम्हाला होलसेल रेट मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि हे 2 पीस घेतलेले, 2 पीस आता ते पॅक करतोय, बांधतोय. आणि आता आकांक्षा बघू कशी निघतात. फोन करायचा नाही बाई, माझा नंबर घ्या, पण डायरेक्ट तिकडे या, उल्हासनगर 2 नंबर. हा. नंबर सांगा. इथलं डायरेक्ट दुकानाचं नाव काय आपल्या? दुकानाचे नाव शिवशक्ती. शिवशक्ती. शिवशक्ती आणि- मोरिया विचार, मोरिया डेकोरेटर. हा, मोरिया डेकोरेटरच्या इथे बघा तुम्हाला हे दिसेल, मुरली चायवाला. बस त्याच्या ऑपोजिटलाच शॉप आहे. शॉप म्हणजे असं साईडलाच आहे, साईडला तुम्ही बघू शकता. नंबरला आलो आणि आकांक्षाची फुल शॉपिंग चालू झाली. हा का? हा, शॉपिंग तर केलीच पाहिजे. घरासाठी शॉपिंग नाही करत तर कोण कशासाठी करतात? डस्टबिन बॅग संपले ते आमचे डस्टबिन बॅग घेतले. तर काल आपण आणलेलं, तर आता आपण चाललेलो आहे मूर्ती बुक करायला. काल पाऊस होता म्हणून ब्लॉग शूट करता नाही आला जास्ती. तर आता हे बघा, आकांक्षा, मम्मी, मायरा निघाले. आणि हा काल फोम आणलेला तो इथं ठेवलेला आहे. तर चला जाऊ आता. मित्राचं दुकान आहे तिथं आपण मूर्ती बुक करायला जाऊ. तर चला, पप्पा घरीच आहे. तर बघू शकता इथं आलेलं आहे आपण, श्री समर्थ कृपा कला केंद्र मित्राचंच आपल्या. आणि हे कुठे लोकेशन माहिती का? पालेगावमध्ये लोकेशन आहे. तर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देतो. तर चला आज बघू, तुम्हाला मूर्त्या दाखवतो. हे बघा, हा आपला मित्र आहे चिन्मय. तर याचं शॉप आहे हा, एक पालेगावमध्ये जिथं आपण उभं आहे ते एक पालेगावला, आणि एक कुठे 4 नंबर मराठा सेक्शन मध्ये टोटल 4 आउटलेट्स आहेत आपले. 4 आउटलेट्स आहे. तर सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मॅपची लिंक देणार आहे, म्हणजे लोकेशन कुठं कुठं आहे. आणि तुम्ही इथून बघू शकता खूप सारे मूर्त्या आहे. तसं दाखवण्यात आता आता ही डायमंड वर्कमध्ये POP आहे, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे. आपल्या इथे 2 सेक्शन आहेत. जसं इथे पूर्ण राईट साईडला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत, आणि तिथे त्या बाजूला इको फ्रेंडली, हा इको फ्रेंडली सेक्शन आहे. या साईडला तिथे सगळे पूर्ण इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. म्हणजे हा टोटल राईट जो लेफ्ट हँड साईड इथे पूर्ण आहे तो इको फ्रेंडली मूर्ती आहे. त्याच्यात 1.5 फूट अवेलेबल आहे. त्याच्यात ड्रॅपरी वर्क केलेलं आहे. अच्छा, ड्रॅपरी वर्क म्हणजे कपडे घातलेला किंवा डायमंड वर्क केलेली मूर्ती. हे बाल गणेशमध्ये येतो, मातीच्या मूर्ती. म्हणजे जसं इको फ्रेंडली दिस बाल गणेशमध्ये हे सुंदर असं डायमंड वर्क एकदम निरागस अशा मूर्त्या आहेत इको फ्रेंडली. ज्या लोकांना शाडू माती हवी असते घरगुती विसर्जनसाठी, शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. जसं इथे ड्रॅपिंग केलेले 2 फूट POPच्या मूर्त्या, जसं राईट साईडचे इथे POPच्या या सगळ्या मूर्त्या. हे सगळं सध्याचा ट्रेंडिंग अशी मूर्ती आहे, चौरंग ब्राह्मण मूर्ती बोलतात त्याला. खूप ट्रेंडिंग अशी ही टिटवाळा बैठक. असे उत्कृष्ट अशा मूर्त्या आहेत. तसंच आपलं वरचं पण सेक्शन जो आहे, वरचा फ्लोर त्या मूर्त्यांनी भरलेला आहे. ओव्हरऑल आपलं प्रोडक्शन अराउंड 3000 असतं. म्हणजे आपल्या मूर्त्या गुजरात, वापी, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी जातात, हैदराबाद जातात.
तर आम्ही होलसेल सुद्धा ऑर्डर स्वीकारतो आणि आमचं हे वडिलोपार्जित व्यवसाय आहे, जसं हेरिडेटरी आमच्या सिन्स आजोबांपासूनच चालत आलेला आणि सिमिलर आम्ही कंटिन्यू करतो. हा वारसा आम्ही असंच पुढे नेऊ. थँक्यू. आणि आपल्याला एक विचारायचं आहे, जे आपले सबस्क्रायबर्स येणार तर त्यांना काय डिस्काउंट डेफिनेटली डिस्काउंट देणार. पंकजचं नाव सांगितलं तिथे डिस्काउंट आहे. ज्या मूर्तीची किंमत जिथे 4,000 असणार तिथे अजून 200-400 लेसच होऊन भेटणार. म्हणजे तिथे आम्ही कमाई म्हणून नाही, एक सेवादारी धंदा म्हणूनच करतो. त्यामागे थोडाफार नफा असायला हवा या उद्देशाने आपला धंदा असतो. म्हणजे कस्टमरकडनं एकदम जास्त पैसे वगळणं असा आमचा उद्देश नसतो. रिजनेबल रेट एकदम रिजनेबल रेट्स मूर्ती भेटणार आहे आणि एकदम सुंदर अशा मूर्त्या. म्हणजे मूर्तीची किंमतच नसावी पण आम्ही त्याच्यापेक्षा सुंदरच मूर्त्या देऊ. तर तुम्हाला दाखवतो आता कस्टमर्स आलेले त्याचे. कोणती आवडली मूर्ती आकांक्षा? एकदा मूर्ती बघितली आपण, आपल्याला आवडलेली मूर्ती आणि अशा खूप साऱ्या POPच्या मूर्त्या बघू शकता. सॉरी, शाडू मातीच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. आणि POPच्या सुद्धा आहे, पण आपण केलेली आहे शाडू मातीची मूर्ती बुक. दरवर्षी आपली शाडू मातीचीच असते. विजयनी पण बुक केलेली आहे. हा विजय, झाली का बुक? विजयनी पण बुक केली. वसंत सर बघतात आहे. मूर्ती बुक झालेली आहे. हे टाकल्या काय आविर्भाव पण आलेला आहे. झाली सगळ्यांची मूर्ती बुक झालेली आहे. बघा